अकलूजचे मोहिते पाटील राजकारणातील तालेवार घराणे, राज्यात चर्चिले जाणारे. पण याच मोहिते पाटलांच्या घरातील एका लग्नाची चर्चा फक्त राज्य आणि देशातच नव्हे तर थेट अमेरिकेपर्यंत करण्यात आली होती. नमस्कार, मी अमित पाटील. शंकरराव मोहिते पाटील यांचे थोरले चिरंजीव विजयसिंह मोहिते पाटील यांचा विवाह कोल्हापूर जवळच्या माने बहादूर घराण्यातील नंदिनी देवी यांच्याशी निश्चित झाला होता. लग्नाला साधारण किती माणसे येतील याचा अंदाज सुरू झाला. 5-10 हजार येतील म्हणावं तर तेवढी गावातूनच येणार होती. सहकार आणि राजकारणात काम करत असताना अनेकांशी जीवाभावाचे नाते तयार झाले असल्यामुळे वयाच्या 50शीत असणाऱ्या शंकररावांनी आता कितीही पाहुणे येऊ देत, मी प्रत्येकालाच जेवण घालण्यास तयार आहे असे ठरवले. 17 मे 1971ला गोरज मुहूर्तावर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाळासाहेब देसाई यांसारखे नेते मंडळींपासून राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ, कोल्हापूरचे छत्रपती, साताऱ्याच्या सुमित्राराजे भोसले, पूर्वाश्रमीचे अनेक संस्थानिक, कलाकार, साहित्यिक ते सर्वसामान्य शेतकरी अशा जवळपास 1.5 लाख लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले. लग्नात जेवणाची व्यवस्था अतिशय काटेकोर होती. मंडपात बुंदीचे ट्रेलर सगळीकडे फिरत होते. लाखाच्या वर लोक एकत्र येऊन देखील कुणाला काही कमी पडत नव्हते. रात्री उशिरापर्यंत पंक्ती चालू होत्या. हे लग्न एवढे मोठे होते की BBC लंडनवरून देखील या लग्नाची बातमी प्रसारित करण्यात आली. याशिवाय अमेरिकेतील पेपरमध्ये भारतातील शेतकरी एवढे मोठे लग्न करू शकतो याचा फोटोसहित पॉझिटिव्ह बातमी छापून आली होती. देशाच्या लोकसभेत चर्चा झालेल्या या लग्नावर जेव्हा विरोधकांनी टीकेची जोड उठवली तेव्हा शंकररावांची बाजू घेत इंदिरा गांधी यांनी यात काहीही आक्षेपार्ह नाही असे सांगितले. लाखोंच्या जेवणावळीवर उत्तर देताना शंकरराव म्हणाले, मी आजपर्यंत अनेकांच्या लग्नाला गेलो, अनेकांच्या घरी जेवलो, त्यामुळे त्यांना माझ्या घरच्या कार्याला बोलवणे हा माझा मराठा धर्म आहे. तसंही लग्नात माणसे जेवू घालणे हा काही कायद्याने गुन्हा ठरवू शकत नाही. अशा प्रकारे त्या काळी अकलूजमध्ये झालेल्या एका लग्नाची चर्चा गल्ली ते दिल्ली झाली होती.